नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मस्त तिखट चमचमीत असे बटाट्याचे वडे। तर त्यासाठी बघा अर्धा किलो बटाटे आपण घेतलेत। बटाटे धुवून स्वच्छ घेतलेले आहेत। आता आपण हे कुकरला उकळायला लावणार आहे। तर सगळ्यात आधी आपण कुकर घेतलाय, कुकर मध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया। बटाटे धुवून घेतलेले आहेत, ह्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे बिलकुल टाकायचे नाही, फक्त आपल्याला हे बटाटे पाणी न घालता असेच आपल्याला उकळून घ्यायचे। तर इथं आपण बटाट्याचा कुकर ठेवलाय, 3 शिट्ट्या करून बटाटे चांगले उकडून घ्यायचे। बघू शकता तुम्ही, तर इथं बघू शकता तुम्ही कुकर आपला चांगला थंड झालेला आहे। 3 शिट्ट्या झाल्यात। बटाटे बघूया, तर बटाटे आपले छान उकडलेले आहेत। एका भांड्यामध्ये आता बटाटे आपण इथं काढून घेऊया। बटाटे एका भांड्यात काढून घेतले, वरची साल काढून घेऊया। तर सर्व बटाटे आपण इथं सोलून घेतलेले आहेत आणि एका भांड्यात ठेवलेत। तर आता बटाट वड्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे ते बघूया। तर बघा इथं मी जवळजवळ 250 ग्राम बेसन पीठ आहे, ते चाळून वगैरे व्यवस्थित घेतलेले। त्यासाठी आपल्याला थोडंसं आलं, 7-8 लसूण पाकळ्या, 4 मिरच्या, तिखट कमी तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। 1 चमचा आपण धने घेतलेले, 1 चमचा जिरं घेतले, थोडासा हिंग घेतलेला आहे आपण। त्यानंतर थोडीशी हळद घेतली आहे, पाव चमचा, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल लागेल आपल्याला। त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे मस्त ताजी अशी। तर मिक्सरचं भांडे घेतले सर्वात आधी। तर त्याआधी आपण इथं धने आणि जिरे ते चांगले थोडेसे भाजून घेऊया। तर धने जिरे भाजून टाकल्यामुळे वड्यांना चांगली टेस्ट येते। त्यामुळे मी इथं 1 चमचा जिरे, 1 चमचा धने मध्यम गॅसवर आपण इथं छान असे भाजून घेऊया। तर बघा धने जिरे एकदम भाजलेले आहेत, चांगले 1च मिनिट लागलेला आहे। आणि धने जिरे आपण भाजून घेऊन त्याची इथं भरड काढून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने बघा धने जिरे मी इथं भरड काढून घेतलेली आहे। तर हे वड्यांमध्ये खूप छान लागतात धने, त्यामुळे मी इथं भाजून घेतलेत। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मिरचीचं वाटण करू। तर सर्वात आधी मिरच्या टाकून घेतल्यात, त्यानंतर आल्याचा तुकडा 1 कट करून टाकलाय, लसूण पाकळ्या आपण टाकलेल्या आहेत आणि जाडसर अशी भरड काढून घेतलेली। आता बटाटे पण आपले सोलून झालेले आहेत। आता ह्याचे एकदम बारीक बारीक असे आपल्याला काप करून घ्यायचे। जेवढं तुम्हाला बटाटा बारीक चिरता येईल तेवढा तुम्ही चिरून घेऊ शकता। तर बटाटे छान शिजल्यामुळे बघा इथं बटाटे व्यवस्थित असे चिरले गेलेले आहेत। अशा पद्धतीने बारीक बारीक बटाट्याच्या फोडी करून आपण घेतोय आणि बटाटे सर्व माझे चिरून झालेले आहेत। तर इथं बघा मस्त असा बटाटा मऊसूत शिजला होता, त्यामुळे चांगला बारीक झालेला आहे। कढई तापायला ठेवलेली, तर आता बटाट्या वड्याची भाजी बनवायला घेऊया। तर बटाट्याची वड्याची भाजी बनवताना तेल मात्र कमी टाकायचं, अगदी किंचित तेल टाकलेले, कारण जर तेल कमी टाकलं तर तुमचे वड्यांचे आतला जो आपण बटाट वडा बनवणार आहे तो एकदम व्यवस्थित होतो। तर इथं बघा तेल तापलं होतं, तेलामध्ये आपण इथं कुटून घेतलेलं म्हणजे वाटून घेतलेलं जिरं आणि धने टाकून घेतलेत, हिंग पावडर टाकली, कढीपत्ता टाकलाय, वरून हळद टाकून आपण ही फोडणी तयार केली। फोडणी चांगली परतली, लगेचच आपण बटाटा वरून टाकून घेतलेला आहे। तर बटाटा एकदम आपल्याला हा बारीक चुरून घ्यायचा आहे, तो नंतर घेते मी। तर इथं वरून कोथिंबीर टाकली, चवीनुसार मीठ टाकूया आणि सर्व भाजी आता एकत्रितपणे चांगली एकजीव करून घेऊया। तर कढईतच भाजी मी झाऱ्याने एकजीव करून घेणार आहे। गॅस मी आता बंद करून टाकलेला आहे, गॅसची आपल्याला गरज नाहीये। फोडणी व्यवस्थित परतले की फक्त बटाटा वरून टाकायचा आणि गॅस बंद करून टाकायचा आणि भाजी बघा अशी पद्धतीने चांगली एकत्र मस्त करून घ्यायची। जे करून बटाटा वडा करताना तो फुटणार नाही आणि आतलं स्टफिंग पण आपलं छान होईल। अशा पद्धतीने बघा हे बटाटा एकदम असा झाऱ्याने मी बारीक करून घेते। अशा पद्धतीने बघा हा बटाटा आपण एकदम बारीक करून घेतलेला आहे। तर आता इथं बटाटा वड्याचं स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे, तो थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया। आता बटाटे वडे बनवायला घेते। हाताला थोडंसं तेलाचा 1 टिपका लावला आणि बघा अशा पद्धतीने एकदम छोट्या साईजचे असे मस्त बटाटे वडे आपण करणार आहेत। तर मीडियम साईजचे असे आपण इथं बटाटे वडे आता बनवून घेऊया। तर अर्धा किलो बटाट्यामध्ये साधारण 10 वडे माझे होत आहेत। तर 10 वडे आपल्याला मस्त असे होणार आहेत, म्हणजे सर्वांना असे पुरतील असे हे बटाट वडे होणार आहेत। तर इथं बघा मीडियम साईजचे 10 बटाट वडे थापून झालेले आहेत। त्यानंतर बेसन पीठ कालवायला घेऊया। तर बेसन बघा
जेव्हा आपण कालवायला घेतो तेव्हा खोलगट असं भांडं घ्यायचं, त्यामध्ये चाळून घेतलेलं बेसन टाकून घेतलंय, वरून थोडी हळद, थोडासा खाण्याचा सोडा, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ सर्व टाकून घेतलेले, थोडं थोडं पाणी टाकून चमच्यानीच आता पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर पीठ जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच आपण पीठ कसं करणार आहे ते. तर थोडं थोडं पाणी टाकून बघा इथं पीठ आपण तयार करून घेतलेले. पिठामध्ये एकही गुठळी ठेवायची नाही, सर्व गुठळ्या मोडून टाकून मऊसूत असं आपल्याला हे वड्यांचं पीठ तयार करायचे. जेवढं वरचं आवरण छान होईल तेवढं बटाट वडे आपले छान होणार आहेत. चांगलं ढवळून घेतलंय बघा, मस्त हे पीठ तयार झालेलं आहे. आणि चमच्याने आपण इथं बनवलेला बटाट वडा आपण पिठात टाकलाय आणि चमच्याच्या साह्याने तेल मी इथं कडक तापून घेतले आणि बटाट वडा, पहिला बटाट वडा तेलामध्ये सोडलेला आहे. गॅस इथं मोठाच ठेवायचा, जास्त बारीक करायचा नाहीये. अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने आता 3-4 बटाट वडे आपण कडक तेलामध्ये सोडून घेऊया. तर हाताचा बघा अजिबात इथं वापर करायला लागलेला नाहीये, चमच्यानेच बटाट वडे सोडलेले आहेत. तर 4 बटाट वडे मी इथं तेलामध्ये सोडलेले आहेत. तेलाच्या प्रमाणावर तुम्ही बटाट वडे सोडू शकता. तर जेवढं तेल जास्त टाकता तेवढे तुमचे बटाट वडे 5-6 बसू शकतात. तर इथं मी टाकलेल्या तेलामध्ये 4 बटाट वडे बसलेले आहेत. तर गॅस आपण मोठा ठेवलेत. आता मोठा गॅस ठेवून बघा खालच्या साईडने बटाट वडे आपले चांगले तळले गेलेले. आता आपण इथं पलटी करून घेऊया. तर अशा पद्धतीने सर्व बटाट वडे आपण वरून खालून दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे तळून घ्यायचे. आतपर्यंत आपलं पीठ कच्चं राहिलं नाही पाहिजे. तर आता हा बाजूचा चुरा आहे तो मी एका भांड्यात काढते, त्याची आपण एक चटणी बनवणार आहे. तर बाजूचा चुरा वाया न घालवता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा. तर इथं बघू शकता बटाट वडे छान टम्म असे फुगलेले आहेत. तर दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे बटाटे आपले आता तळून झालेले आहेत. तर आपण आता काढायला घेणार आहे. तर इथं बघू शकता दोन्ही बाजूनी छान असे बटाटे तळलेले आहेत आणि आता बटाट वडे आपण एका ताटात काढून घेऊया. तर पहिला बघा आपला घाणा हा तळून झालेला आहे. आता लगेचच त्याच तेलामध्ये आपण दुसरा घाणा घालून घेतलेला आहे. तर इथं बघा दुसरे मी 3 बटाट वडे सोडलेले आहेत. आणि अशा पद्धतीने बघा दुसरे पण बटाट वडे आपले छान तळून झालेले आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही दुसरेही बटाट वडे आपले छान तळून झालेले आहेत. तर सर्व बटाट वडे तळून झालेले आहेत. बटाट वडे बाजूला ठेवले. आता जो चुरा होता आपला तो पण चांगला कुरकुरीत झालेला आहे. तर चुरा मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलाय. 2 ते 3 चमचे कांदा मसाला टाकायचा, फक्त मीठ वगैरे काही टाकायचं नाही. आणि अशा पद्धतीने बघा छान अशी झणझणीत आपण ही बटाट वड्याची चटणी पण बनवलेली. चटणी तयार आहे, मिरच्या पण तळून झालेल्या आहेत, बटाट वडे पण झालेले आहेत आपले. तर इथं बघू शकता छान असे अर्धा किलो बटाट्यामध्ये 10 बटाट वडे छान असे तयार झालेले आहेत आपले. तर इथं बघू शकता मस्त असे बटाट वडे तयार झालेले आहेत. तर एका ताटामध्ये आता सर्व आपण हे ताट तयार करून घेऊया. तर सोबत मी आज पाव पण आणलेले आहेत. बटाटा वडा म्हणल्यावर पाव तर पाहिजेच, त्यामुळे पावाच्याही 2 लाद्या आणलेल्या आहेत. मिरची छान तळलेली, सोबत चटणी केलेली आपण. तर अशा पद्धतीने आजचा नाश्ता बघा मी आज तयार केलेला आहे. अगदी जे तुम्ही बाहेर जाऊन वडापाव खाता 15-20 रुपयाला, तर घरच्या घरी बघा अशा पद्धतीने झटपट असे वडेपाव खूप सुंदर होतात. त्यामध्ये थोडेसे धडे जिरे जर भाजून टाकले तर वडेपावाची टेस्ट अजून वाढते. आणि अशा पद्धतीने बघा ही चटणी सोबत इथं तुम्ही सॉस पण घेऊ शकता आणि मस्त असा हा नाश्ता घरच्या घरी आपला अगदी हॉटेल सारखा तुम्ही घरी करून खाऊ शकता. बाहेर जाण्याची गरज नाहीये. आता इथं बघा आपण एक पाव इथं आपण मध्ये
तोडून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये दोन्ही बाजूनी चटणी टाकून घेऊया. मध्ये तुम्ही सॉस पण टाकू शकता. बटाटवडा आपण ठेवलाय, सोबत मिरची आतमध्ये ठेवून घेऊ शकतो आपण. भरपूर अशी चटणी मी बघा पावाला लावलेली आहे. सोबत मिरची ठेवलेली आहे. आणि अशा पद्धतीने बघा आपला हा छान असा बटाटवडा आणि मिरची दोन्ही असं मस्त तयार झालेले आहे. तर इथं बघू शकता. अशा पद्धतीने आपली आजची रेसिपी तयार झालेली आहे. तर सुंदर असे बटाटवडे चविष्ट मी तयार केलेले. तुम्ही बाहेर जे जाता ते असं घरच्या घरी मस्त ताजं ताजं तुम्ही बटाटवडा म्हणा किंवा डोसे इडली म्हणा असं घरच्या घरी करून खाऊ शकता. आता काही अवघड राहिलेलं नाहीये. आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.